प्रतिबिंब द रिफ्लेक्शनच्या 10व्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं मी 9व्या भागामध्ये म्हटलं की पुढच्या भागामध्ये आपण लग्न का करावं आणि लग्नामध्ये योग्य अपेक्षा काय असाव्यात ह्या दोन गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर प्रथमतः जेव्हा आपण लग्नाला उभे राहतो किंवा लग्नाच्या वयाचे होतो आणि लग्नाला आपण होकार देतो की आता मला लग्न करायचं आहे, तर त्यावेळी प्रियांनो तुम्हाला मला सांगू दे की आपण इतरांकडून अपेक्षा जेव्हा ठेवतो की ही अपेक्षा मला आहे, की मुलीकडून काही अपेक्षा आहेत, मुलाकडून अपेक्षा आहेत, पण त्याच्यासाठी आधी आपण स्वतःमध्ये बघणं फार गरजेचं आहे की मी कसा आहे. आणि लग्नाला जेव्हा मी उभा राहत आहे, माझं वाय काय आहे. कारण आपण शिकतो शाळांमध्ये आणि आजकाल सगळ्या प्रोफेशन्समध्ये की तुम्ही जे काही करत आहात, तुम्ही जर एखादा कोर्स करत आहात, तुम्ही 12वी नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या स्ट्रीम जरी निवडत आहात, तर तिथे तुमचं वाय होतं की तुम्ही का केलं, तुम्हाला काय का म्हणून तेच करायचं होतं. तुम्ही आर्ट्स घेतलं, सायन्स का नाही घेतलं, याचं तुमच्याकडे ठोस कारण आहे. आणि समजा ते पुढे चालून बदललं तर त्याचंही तुमच्याकडे कारण आहे की ते का बदललं. तसंच जेव्हा आपण लग्नाला उभे आहोत तेव्हा आपल्याला स्पष्ट आपलं कारण माहीत पाहिजे की मला लग्न का करायचं आहे. किंवा वाय जेव्हा आपण विचारतो की वाय आय एम गोइंग टू गेट मॅरिड किंवा मला लग्न का करायचं आहे, हा प्रश्न स्वतःला विचारणं फार गरजेचं आहे की मला ह्या लग्नाकडून स्वतःसाठी काय अपेक्षा आहेत किंवा असं काय आहे की ज्याच्यामुळे मला लग्न करावंसं वाटतंय. तर तुमचा वाय फार क्लिअर पाहिजे लग्न करताना. आणि हा वाय क्लिअर करण्यासाठी जशा आपण करिअर गायडन्ससाठी काही टेस्ट देतो की 10वी नंतर 12वी नंतर, अशा मरायटल तुमची रेडीनेस आहे की नाही हे बघण्यासाठी टेस्ट अवेलेबल असतात की ते तुमचं लग्नासाठी तयारी आहे का, हे तुमचं सायकोलॉजी तुमची तयारी आहे का, मानसिकता तुमची तयार आहे का, हे बघण्यासाठी टेस्ट आहेत. तर तुम्हाला कुठल्याही स्टेजवर जर कन्फ्युजन असेल की खरंच मी लग्नासाठी तयार आहे का, कारण तुमच्या ह्या एका निर्णयावर तुमचं नाही तर समोरच्याचंही जीवन अवलंबून आहे आणि 2 परिवार आणि 2 कुटुंब त्याच्यामध्ये बांधले जाणार आहेत. तर आयुष्यामध्ये हा निर्णय घेताना आपण फार स्पष्ट आणि क्लिअर आणि आपला फोकस असला पाहिजे की मी हे करत आहे तर मी का करत आहे, माझ्या काय अपेक्षा आहेत. आणि मी जशा स्वतःकडून ह्या अपेक्षा करतो तर माझ्या स्वतःकडून ह्या अपेक्षा आहेत, तशाच माझ्या समोरच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या का आहेत, आणि एकंदरच ह्या लग्नाकडून माझ्या काय अपेक्षा आहेत हे जर तुम्हाला समजलं तर लग्न जमणं आणि त्याच्यापुढे तुमचा जो लग्नाचा प्रवास आहे तो सुखकर होणार आहे. आणि जसं इतर म्हणतात की आपले आईवडील म्हणतात की पाण्यात पडलं तर पोहता येतं, पण खरंच प्रियांनो, आपण लग्नात पडलो म्हणून पोहता येणार आहे का, किंवा पाण्यात पडलो म्हणून आपण पोहायला शिकणार आहोत का, तर नाही. पाण्यात जेव्हा आपल्याला पोहायचं असतं तेव्हा जेव्हा आपल्याला समजा कोणी ढकलून दिलं पाण्यात, आपल्याला पोहायला येत नाही, तर आपण गटांगळ्या खातो, आपण गडबडतो, आपण घाबरतो. पण तेच आपण म्हटलं की मला पोहायचं आहे आणि आपण जर शिक्षण घेतलं त्याचं की मला पोहायसाठी शिक्षण जर मी प्रॉपर घेतलेलं असेल तर मी गटांगळ्या घेत नाही, मी त्या गोष्टीला घाबरत नाही, त्या गोष्टीपासून मी लांब पळत नाही, तर मी त्याचं प्रॉपर शिक्षण घेतो. तसंच लग्न म्हणजे काय, लग्न व्यवस्था म्हणजे काय, किंवा लग्नाकडून माझी मानसिकता आणि समोरच्याची मानसिकता काय असली पाहिजे हे शिकणं फार गरजेचं आहे. कारण जर तुम्ही स्विमिंग व्यवस्थित शिकला असाल तरच तुम्ही चांगलं स्विमिंग करू शकाल आणि त्या स्विमिंगचा किंवा त्या पोहण्याचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. नाहीतर नुसतं पडलात त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही शिकणार नाही, तर तुम्ही गटांगळ्या घ्याल आणि तुम्ही त्या परिस्थितीला घाबरून जाणार आहात. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हे क्लिअर असलं पाहिजे की माझ्यामध्ये अशा काय गोष्टी आहेत किंवा माझ्यामध्ये असं काय आहे की मी ते अजिबात ॲडजस्ट करू शकत नाही किंवा मला हे अजिबातच जमणार नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण असं उदाहरण घेऊया की काही मुलींना स्मोकिंग करणारे किंवा ड्रिंक्स घेणारे मुलं अजिबात आवडत नाही, किंवा त्यांच्या परिवारामध्ये किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांनी कोणालाही असं करताना बघितलेलं नसतं. त्यामुळे तुमचं जर हे स्पष्ट मत असेल तर तुम्ही हे मॅन्डेटरी म्हणून टाकलं पाहिजे की मला ह्याच्यामध्ये मी अजिबात कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज कराल तर पुढच्या परिस्थिती जेव्हा तुमच्या समोर येतील तुम्ही घाबरून जाल आणि तुम्हाला समजणार नाही की तुम्ही काय कराल. तर तुमचा
जे पॉईंट आहेत ते अगदी स्पष्ट असले पाहिजे की हे मी ॲडजस्ट करू शकते, हे मी ॲडजस्ट करू शकत नाही. मुलांमध्येही त्यांनी अगदी क्लिअर असलं पाहिजे की मुलीमध्ये त्यांना काय पाहिजे की ते ॲडजस्ट करतील आणि काय अशा गोष्टी आहेत की त्या अजिबातच ॲडजस्ट करून घेऊ शकत नाही. तर अगदी स्पष्ट वाक्यता तुम्हाला स्वतःशी करणं गरजेचं आहे. आणि आपण 2 कॉलम आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा लग्नाकडे बघतो तेव्हा करू शकतो की तुमचं लग्न करणं डिसिजन हा पक्का होऊ शकतो की लग्नापासून मला काय अपेक्षा आहे, पॉझिटिव्ह काय होणार आहे आणि मी कोणत्या त्याच्यात नेगेटिव्ह गोष्टी बाकीच्यांकडे बघून किंवा इतरांकडून बघून मला समजतात. तर पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हचे कॉलम बनवा आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह जास्त दिसेल आणि तुमचं ॲनालिसिस स्वतःबद्दल आणि समोरच्याबद्दल खूप चांगलं तुम्हाला करण्यामध्ये मदत होईल. आणि लग्न हे एक सामाजिक बांधिलकी तर आहेच, पण एक समाज मान्य व्यवस्थासुद्धा आहे. आणि त्याच्यामुळेच आपण जेव्हा त्या चौकटीत राहून सर्व गोष्टी करतो त्यावेळेस आपल्याला समाजाचा सपोर्ट मिळतोच. पण ही जी प्रोसेस आहे ती खूप सुंदर होण्यामध्येही आपल्याला मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे नक्कीच स्वतःचं रेडीनेस तपासणं फार गरजेचं आहे जेव्हा तुम्ही या संबंधांमध्ये येत आहात. की आईवडील म्हणत आहेत, आईवडील फोर्स करत आहेत, इतर समाजातले लोक आईवडिलांना विचारत आहेत म्हणून मी लग्नाला तयार झालो. तर असं लग्नाला तयार होऊ नका. स्वतःच्या मनाची तयारी करा, स्वतःला त्याच्यासाठी वेळ द्या, स्वतः त्याच्यासाठी विचार करा. आपण कितीतरी गोष्टी जसं मी म्हटलं की प्लॅनिंगने करतो तसं लग्नही तुम्ही प्लॅनिंगने करा. एक स्ट्रॅटेजी ठरवा की ही माझी स्ट्रॅटेजी आहे किंवा ह्या गोष्टी आहेत 1, 2, 3, 4 मी नमूद केलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं काय अपेक्षा आहेत आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला अगदी काय नको आहे याची लिस्ट कमी होईल. कारण अपेक्षांची लिस्ट ही आपण अनएंडिंग आहे असं समजूया. पण जेव्हा आपण काय नको आहे की मला हे अजिबातच चालणार नाही की मला हे अजिबातच, जसं शहरातले मुलं म्हणू शकतील की मला गावातली मुलगी अजिबातच चालणार नाही, हे एक अपेक्षा असू शकते. पण मी थोडंफार कमी शिकलेली किंवा दिसायला साधारण असेल तरी चालेल, मला चालणार आहे किंवा पगार कमी असलेली चालणार आहे, पण मला ही एक आहे की मी ती मान्य नाही करू शकत. तर हे तुमचं अगदी फिक्स असलं पाहिजे आणि तुम्ही ते स्वतःहून आपल्या मनाशी ठाम असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्यामध्ये स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. आपला सेल्फ कॉन्फिडन्स खूप चांगला असला पाहिजे की इतरांकडून अपेक्षा करत असताना आपण किती स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहोत, आपण सेल्फ डिसिजन मेकर आहोत का, की आपण डिपेंडंट आहोत आपल्या आजूबाजूच्या लोकांवर, आईवडिलांवर. इमोशनल डिपेंडन्सी आपली आहे का ते आपण चेक करणं गरजेचं आहे. की माझा स्वतःचा निर्णय मी लग्नाबाबतीत स्वतः घेऊ शकतो का. पण आपण तिथे थोडा सपोर्ट शोधण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला आईवडिलांचा सपोर्ट पाहिजे असतो, भाऊ बहिणीचा, मित्रांचा सपोर्ट पाहिजे असतो. तर असं प्रियानो करू नका. स्वतःचे डिसिजन स्वतः घ्या, स्वतः त्याच्यामध्ये कॉन्फिडंट राहा, स्वतःमधला कॉन्फिडन्स जागवा की हो मी जर माझ्या एज्युकेशनचा निर्णय घेतला, मी माझ्या जॉबचा निर्णय घेतला, मी कुठे सेटल व्हायचं, माझं फ्युचर कसं असावं करिअरमध्ये, हे जर सगळे निर्णय मी घेत आहे तर मग लग्नाचा निर्णय मी स्वतःहून का घेऊ शकत नाही, तिथे मी पुढाकार का घेऊ शकत नाही. कारण आपण त्याची जबाबदारी घेण्याचं टाळतो म्हणून आपण तो पुढाकार घेत नाही किंवा तो कॉन्फिडन्स दाखवत नाही. पण प्रियानो, प्रत्येक गोष्ट जी आपण आयुष्यात करत असतो आणि जो निर्णय घेत असतो त्याची जबाबदारीही घेणं गरजेचं आहे. तसंच जेव्हा आपण निर्णय घेत आहात तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटीही घ्या, कॉन्फिडंट राहा. जे आयुष्यात आजूबाजूच्या लोकांबरोबर घडत आहे त्याच्यावरून आपल्या जीवनामध्ये त्याचा परिणाम होऊ देऊ नका. प्रत्येक गोष्ट जी लग्नामध्ये आहे तिला पॉझिटिव्हली बघा की मी लग्नाला उभी आहे, तर त्याच्याकडे नेगेटिव्हली न बघता की ठीक आहे लग्न मला करायचं आहे. झाल्यानंतरही आपण जेव्हा सगळं फायनल होतं तर आपलं डिस्कशन असं असतं की ठीक आहे जमलं तर ठीक, नाही तर मी सोडून देईन, मी चांगला जॉब करते, मला चांगली सॅलरी आहे, काही फरक पडत नाही लग्नाचा जो नवरा आहे त्याला सोडून दिल्याने, कारण मी वेल सेटल आहे आणि मी माझ्या पायावर उभी आहे. तर अशा विचाराने लग्नामध्ये तुम्ही पाय ठेवू नका. तर स्वतःमध्ये कॉन्फिडंट राहा की मी जे लग्न करत आहे मी पूर्ण विचाराने करत आहे, मी पूर्ण त्याच्याबद्दल कॉन्फिडंट आहे आणि मी माझं लग्न टिकवणार आहे. कोणतीही परिस्थिती आली, काहीही झालं तरी मी माझ्या नवऱ्याची किंवा बायकोची साथ सोडणार नाही. आणि जेव्हा तुमचे हे वाय सगळे क्लिअर होतील
तुमचं नक्कीच जोडीदाराबरोबरचा संसार आणि तुमचं पुढचं जे लग्नाचं आयुष्य आहे ते खूप सुंदर आणि सुखकर होईल. तुम्हाला माझे विचार आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागाची तुम्ही माझ्या इतकीच आतुरतेने वाट बघाल. धन्यवाद.